दरम्यान पुण्यातील हडपसर येथील उषा किरण मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। एक्झॅक्टली तो बॉम्ब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही। बॉम्ब सदृश वस्तू ती होती। संध्याकाळी 7ला ती माझ्या निदर्शनास आणली। पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मावशीला ते दिसलं आणि मावशीला दिसल्यानंतर त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर मी ताबडतोब त्याला त्या ठिकाणी माझी बॉम्ब सदृश वस्तू वाटल्यामुळे त्याच्या वायरी होत्या, डिजिटल एक घड्याळ वगैरे होतं आणि काही 4 कांड्या वगैरे त्यामध्ये होत्या, 4 किंवा 2 कांड्या असतील त्यामध्ये, आणि त्या टेपनं गुंडाळलेल्या होत्या। त्यामुळे ताबडतोब लगेच मी खोकं मागवलं आणि त्या खोक्यात ती वस्तू स्वतः घातली आणि त्यानंतर ती मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवली। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, रुग्णालयासारख्या इतक्या संवेदनशील ठिकाणी बॉम्ब सदृश वस्तू पुण्यामध्ये सापडली आहे, अत्यंत धक्कादायक आहे। एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय, त्याबद्दल काय अपडेट्स आहेत आणि आतापर्यंत तपासात काय हाती लागले? याच रुग्णालयामध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू का ठेवण्यात आली या प्रश्नामध्येच बरंच काही समोर येऊ शकतं। कारण आपण पाहिलंय या CCTV दृश्यांमध्ये ती व्यक्ती अगदी या सगळ्या रुग्णालयाच्या परिसराशी परिचित आहे आणि त्यामुळं याच रुग्णालयामध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवायची आहे हे आरोपींनी नक्की केलेलं आहे। हे या CCTV दृश्यांमधून आपल्याला दिसतंय आणि वरती जाऊन पुरुष प्रसाधनगृहाच्या आतमध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू या व्यक्तीने ठेवलेली आहे। पोलिसांना या सगळ्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रिकाम्या जागेमध्ये पुण्यामध्ये हडपसरमध्ये जे पॅराग्लायडिंग सेंटर आहे तिथल्या रिकाम्या जागेमध्ये हा जो बॉम्ब आहे किंवा बॉम्ब सदृश्य वस्तू आहे ती निकामी करण्यात आली। मात्र तिचा छोटा का होईना स्फोट झालेला आहे। स्फोट झालेला आहे ही गंभीर बाब आहे आणि त्यामुळं पोलीस चौकशी करतायत की हे जे रुग्णालय आहे, ज्यांच्या मालकीचं हे रुग्णालय आहे, त्या डॉक्टरांवरती कोणाचा राग होता का, कोणी चिडून जाऊन आधी काही अशी घटना घडलेली आहे त्या घटनेचा बदला म्हणून हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे का, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे। अपेक्षा आहे आज दिवसभरामध्ये या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल, कारण CCTV दृश्यांमध्ये आपण आरोपीला पाहू शकतोय। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।